आज आपण आलो हिंदवीरांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वडबुद्रुक या गावी. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून तिथे चितावणी दिला गेला होता, त्या ठिकाणाला भेट द्यायला. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. वडबुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराज समाधी हे समाधीस्थळ आणि समोरच आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती असा पुतळा. तर बाजूलाच एक आहे म्युझियम. मी आता वडबुद्रुक या ठिकाणी. वडबुद्रुक हे फक्त गाव नाही तर हे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची साक्ष देणारे एक ठिकाण. 11 मार्च 1690 रोजी त्याला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याला त्यांच्या देहाला चित्तावणी देण्यासाठी कुणीही तयार होत नव्हतं. त्याला या गावातील शिवभक्तांनी, खास करून शिवली कुटुंबियांनी पुढाकार घेऊन धाडस दाखवत आपल्या जीव धोक्यात घालून संभाजी महाराजांना त्यांच्या देहाचे तुकडे गोळा करून चित्तावणी दिल्या गेल्या. तेच ठिकाण म्हणजे वडबुद्रुक या ठिकाणी असलेले संभाजी महाराजांचे समाधीस्थळ. कथा यह है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी. हर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे, मृत्यु करती तांडव रण में जब हम नमक हैं महाराज, जब जहाँ जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए. हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे छंदों का मात्या. सौभाग्य सौभाग्य. जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कभी. वडबुद्रुक या ठिकाणी असलेले एक म्युझियम, संग्रहालय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. चित्रस्वरूपामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी या संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. तसेच काही शस्त्रास्त्र देखील आहेत. हे शिवकालीन शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळामध्ये वापरले जाणारे शस्त्रास्त्र आहे. त्याच्यामध्ये तलवार, भाला, ढाल, त्याच पद्धतीने इथं कट्यार वगैरे पण दिसतोय आपल्याला. फर्श कोरड आहे. हा जो फोटो दिसतोय हा सेतू बांधारे सागरे म्हणजे कोकणातील जंजिरा हा जलदुर्ग किल्ला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी दंडराजपूर येथे समुद्रात खाडी बांधून सेतू बांधत असताना मावळ्यांना प्रेरणा देणारे संभाजी महाराज त्यामध्ये दिसतात. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी याकडे पूल तिथे बांधला होता. फोटो जे वर्णन आहे ते संगमेश्वर ते संभाजी महाराजांना अटक करून बहादूरगडकडून येताना असतानाचं वर्णन याच्यामध्ये स्केच केलेलं आहे. त्यानंतर महाराजांचं 40 दिवस जे हालापिष्ट केले होते ते याच्यात दिसून येते. हे आहे वीर बापूजी शिवले आणि त्यांची पत्नी वीरांगना पद्मावती शिवले यांचे स्मारक.
प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्षत्रिय कुलावतंस तेजस्वी पराक्रमी बुद्धिनिष्ठ चरित्र संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणवर्त विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय। स्वराज जननी जिजाऊ माता की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय।